लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र नावामध्ये मी ॲलन लोबो आपणा सर्वांना शुभेच्छा देत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। जर आजचा संदेश तुम्ही पहिल्यांदाच ऐकत असाल तर तुम्हाला विनंती आहे तुम्ही कृपया हा संदेश इतरांबरोबर शेअर करा, लाईक करा व सबस्क्राइब करण्यास विसरू नका व तुम्हाला नवीन संदेशाचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी रिंग बेल दाबण्यासाठी विसरू नका। आज आपण एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाचं शीर्षक आहे प्रभू येशू ख्रिस्ताचे काल्वरी क्रूसावरील शेवटचे 7 उद्गार। या विषयाकडे आम्ही आमचं लक्ष लावणार आहोत, म्हणून आपणा सर्वांना मी विनंती करीतो की हा संदेश आपण सर्वजणांनी शेवटपर्यंत पाहावा। प्रभू येशू ख्रिस्ताने मानव जातीला अनंत जीवन मिळण्यासाठी स्वरपण केले व मरण स्वीकारले। हे वधस्तंभावरील त्याचे 7 उद्गार संपूर्ण जगासाठी अनमोल शिकवण आहे। ख्रिस्ताचे समर्पण ही परमेश्वराची आपल्यावरील प्रचंड प्रीती प्रकट करीते। वधस्तंभ हा प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तींची ओळख आहे, कारण ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभाचाच मार्ग आहे। त्याचा अर्थ फारच गंभीर व मौल्यवान आहे। तो फारच निवडक लोकांनाच कळलेला आहे। सार्वकालिक जीवनाचा मार्ग, येशूला भेटण्याचा मार्ग वधस्तंभाद्वारेच आहे। येशूचे हे 7 उद्गार आम्हाला सार्वकालिक जीवनाचा मार्ग दाखवितात। सकाळी 9 पासून ते दुपारी 3 वाजेपर्यंत असा 6 तास प्रभू येशू ख्रिस्ताला काल्वरी क्रूसावर कठोर वेदना आणि दुःख भोग यांतून जावे लागले। प्रियांनो, जे दुःख, ज्या यातना त्याने सहन केल्या त्या केवळ जगाला पापाची शिक्षा काय असते हे कळावे म्हणून हे घडले। कवटीची जागा म्हणजेच गुलगुथा नावाची टेकडी, या ठिकाणीच प्रभू येशू ख्रिस्त जो आमचा तारणारा उद्धार करता त्याला खिळण्यात आले होते। वास्तविक ही कवटीची जागा आदामाची कवटी त्या ठिकाणी दफन करण्यात आली होती असा विश्वास करीत होते आणि त्या ठिकाणीच प्रभू येशू ख्रिस्त जो दुसरा आदम त्याचाही मृत्यू त्या ठिकाणी झालेला आहे। त्याने आपले अति पवित्र रक्त त्या ठिकाणी सांडलेले आहे। लूका वर्तमान याचा 23 अध्याय याचं वचन 34 मी आपण पुढे वाचत आहे। तेव्हा येशू म्हणाला, हे बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करीतात हे त्यांना समजत नाही। प्रभू येशू ख्रिस्ताला जे क्रूसावर खिळत आहेत, त्याच्या हाता पायाला विंधित आहेत, खिळे ठोकत आहेत आणि अशा लोकांकडे त्या अत्यंत भयानक वेदनेच्या वेळेला तो देवपित्याकडे त्या व्यक्तींसाठी प्रार्थना करीत आहे, क्षमेसाठी मध्यस्थी करीत आहे। मत्तय 27 अध्याय वाचल्यावर आम्हाला हे समजून येईल की रोमी शिपायांनी येशूला फारच छळले। येशूचे शिष्य सोडून गेले होते। येशूला वधस्तंभावर द्या असा एकच घोष सगळीकडे ऐकू येत होता। येशूच्या विरोधात सर्व घडत होते, पण तरीही तो शांत होता। त्याला चापकाचे फटके मारण्यात आले होते। वधस्तंभ उचलून तो गुलगुथा टेकडीपर्यंत गेला। त्याला असह्य वेदना होत होत्या। त्यांनी मसीहा म्हणून त्याला ओळखले नव्हते, म्हणूनच ते त्याला मारत होते। तरी या त्यांच्या कृत्यामुळे ते देवाची क्षमा प्राप्त करण्यास लायक नव्हते। त्या क्षणी ख्रिस्ताने त्या वेदनेमध्ये जेव्हा त्याचा अपमान होत होता, त्याची वस्त्रे वाटून देण्यात आली होती व त्याला नग्न असे क्रूसावर खिळले होते, अशा अपमानकारक परिस्थितीमध्ये त्या वेदनेच्या वेळेला त्या क्षणी ही प्रार्थना केलेली आहे। हे येशूचे उद्गार देवाची दैवी प्रीती व कृपेची महान समृद्धी व देवाचं अमर्याद प्रेम याला प्रकट करीते। तो डोंगरावरील प्रवचनामध्ये स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटले होते की तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रेम करा, जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा। आणि येशूने जे डोंगरावरील प्रवचनात म्हटले होते त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी ख्रिस्त आम्हाला या उद्गाराद्वारे शिकवित होता। प्रीतीचा उगम जेथून होतो तो गुण म्हणजे क्षमा। या उद्गारांतून येशू आम्हाला क्षमेची शिकवणूक देत आहे। क्षमा करण्याची कृती आपल्यात दिसून यायला हवी। क्षमेद्वारे द्वेष, राग, कडूपण, तिरस्कार व तटफुटी, अशुद्धता ही दूर होते। आम्हालाही कितीही शत्रूने छळलं, कितीही विरोध केला, कितीही दुःखभोग आला, तरी आमची अशी इच्छा असली पाहिजे की आम्ही आमच्या शत्रूंनाही
क्षमा करावी. हे अत्यंत महत्वाचं सत्य या उद्गाराद्वारे प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या पुढे ठेवलेलं आहे. प्रियजन हो, आपल्या अंतःकरणात कोणाविषयी राग द्वेष असेल तर आपण ते काढून टाकूया. लूका शुभवर्तमान याचा 23 अध्याय 42 आणि 43 वचन मी आपल्या पुढे वाचत आहे. मग तो म्हणाला, अहो येशू, आपण आपल्या राजाधिकाराने याल तेव्हा माझी आठवण करा. तो त्याला म्हणाला, मी तुला खचित सांगतो, तू आज माझ्या बरोबर सुख लोकात असशील. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताच्या उजव्या व डाव्या हाती 2 गुन्हेगार जे अपराधी होते त्यांनाही खेळण्यात आले होतं. येथे मुख्य याजक व शास्त्री हे धार्मिक पुढारी येशूची थट्टा मस्करी करीत होते. जवळून जाणारे येणारेही म्हणत होते, हे 3 दिवसात मंदिर बांधणाऱ्या, आपला बचाव कर व वधस्तंभावरून खाली ये. ही परमेश्वराची योजना होती की येशूला दोन्ही अपराधामध्ये खिळावे. आणि आम्ही पाहतो की एकाने तर येशूची निंदा केली होती व म्हटले होते, जर तू ख्रिस्त असशील तर तू स्वतःलाही वाचव आणि आम्हालाही वाचव. दुसरा एक चोर होता ज्याने ही गोष्ट जाणली होती की येशूने काहीच वाईट केलेले नाही. अर्थात ही गोष्ट त्याला कशी कळली? कारण सर्व लोक येशूवर दोषारोप करीत होते. तेव्हा तो येशूकडे पाहत होता की येशू काय प्रतिक्रिया देत आहे. पण येशूचं वागणं पाहून त्या चोराला कळले होते की येशू हा निर्दोष आणि निष्कलंक आहे. त्या चोराने आजपर्यंत अनेक लोक क्रुसावर पाहिली होती. ज्या वेळेला त्यांना खिळण्यात येत असे त्यावेळेला ते शपथा वाहत असत व शाप देत असत. परंतु येथे तो पाहत आहे की एक व्यक्ती ज्याला क्रुसावर खिळण्यात आलेला आहे व तो पित्याकडे क्षमेची याचना करीत आहे. या सर्व कारणामुळे त्याचे डोळे उघडलेले आहेत. ज्या वेळेला लोक आमच्या जीवनामध्ये पाप क्षमा करण्याचा स्वभाव पाहतात तेव्हा त्यांना आपल्या व्यक्तिगत जीवनातील पापाची जाणीव घडत असते. ज्याने येशू ख्रिस्ताला म्हटले होते की त्याने स्वतः क्रुसावरून उतरावे आणि मलाही उतरवावे. अर्थात त्या चोराला मिळालेली शिक्षा यथायोग्य नाही असे त्याचे म्हणणे आहे. परंतु या ठिकाणी आम्ही पाहत आहोत हा दुसरा जो गुन्हेगार त्याने ही कबुली दिलेली आहे की आपल्याला मिळालेली शिक्षा योग्य आहे, कारण आपण केलेल्या कृत्यांचे फळ आम्ही यथाचित भोगत आहोत. येथे या चोराचे परिवर्तन क्रुसावरच झाले. हा एक विलक्षण अनुभव होता. त्याने स्वतःच्या अपराधांची कबुली दिली व येशूने लगेच त्याला तारणाची खात्री दिली. हे कधी घडले होते? जेव्हा याजक अधिकारी येशूची थट्टा त्याच्या समोर करीत होते. सर्व लोक समुदाय येशूला विरोध करीत होते. अशा परिस्थितीत कोणाकडेही त्या चोराने लक्ष दिले नाही. हे होते देवाचं बीज जे हरवलं गेलं होतं. अर्थात या गुन्हेगाराने आपल्या जीवनाच्या शेवटच्या तासात येशू कोण आहे हे ओळखले व त्याला आपल्या पापांची क्षमा मिळालेली आहे. तेव्हा येशूने म्हटले, आज म्हणजे मृत्यू होताच लगेच तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. या वेळेला आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्त या उजव्या हाती खिळलेल्या अपराधास येशू शाश्वती देत आहे की मेल्यानंतर तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. अर्थात मृत्यूनंतर काय होईल हे त्याला कळविलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवकाईचा आरंभ ज्या वेळेला केला होता, लूका शुभवर्तमान याचा 4 अध्याय आणि याच्या 17, 18 आणि 19 वचनात आम्ही पाहत आहोत की परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे. दीनास सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहेत त्या सोडवून पाठवावे व परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. येथे एक आश्चर्यकारक गोष्ट आम्हाला आढळत आहे. जो चोर सैतानाकडून बंधनामध्ये होता त्याला मुक्ती देण्यासाठी त्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याने प्रयत्न केलेला आहे व आपली सेवा ही पूर्ण केलेली आहे. अर्थात दोघेही चोर होते आणि त्यांच्यासाठी काही आशा नव्हती. जगाच्या दृष्टीने हे दोन्हीही गुन्हेगार ठरले, पण देवाच्या दृष्टीने एक नीतिमान ठरला. सैतानी बंधनांतून, पापांतून आणि जोखडांतून त्याला मुक्त केलेला आहे. या ठिकाणी येशूच्या या शब्दावरून आम्हाला असे प्रतीत होते की तुम्ही तुमच्या जीवनात कितीही पापी आणि गुन्हेगार का असेना, जगाने शिक्षा जरी ठोठावलेली असेल तरी येशूकडे क्षमादान आहे. येशूकडे अनंत जीवन आहे.
आजच्या परिस्थितीत आम्हाला असं अनुभवास येत असेल की आम्ही अनेक पापे आणि जोखड आणि बंधने यामध्ये आहोत, त्या जोखडांतून, त्या बंधनांतून येशू ख्रिस्त आम्हाला पूर्णतः मुक्त करू शकतो. वधस्तंभावर असणाऱ्या चोराने ही गोष्ट स्वीकारली की मी पापी आहे, आपले पाप स्वीकारलेले आहे आणि त्यामुळे सुखलोकाचा मार्ग त्याच्यासाठी उघडा झालेला आहे. सुखलोक अशा लोकांसाठी बनविला गेलेला आहे जे प्रामाणिकपणे पोचपावती देतात की मी पापी आहे व मी नरकाच्या शिक्षेसाठीच लायक आहे. आज प्रभू येशू ख्रिस्त अशा आत्म्यांचा शोध करीत आहे जो तारणासाठी आतुरलेला आहे, जो स्वतःचे समर्पण करण्यास तयार आहे, जो पश्चातापी अंतकरणाने शरण येण्यास तयार आहे. सार्वकालिक जीवन मिळालेलेच त्या राज्यात जाऊ शकतात. काय प्रश्न आहे, आम्हाला सार्वकालिक जीवन मिळाले आहे काय? योहान कृष्ण वर्तमान 19 अध्यायाचं 26 वचन. मग येशूने आपल्या आईला व ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्याला जवळ उभे राहिलेले पाहून आईला म्हटले, बाई, पहा हा तुझा मुलगा. मग त्याने त्या शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि त्या वेळेपासून त्या शिष्याने तिला आपल्या घरी ठेवून घेतले. या ठिकाणी आम्हाला असं आढळत आहे की योहान जो येशू ख्रिस्ताचा अत्यंत प्रिय शिष्य होता, ज्याच्यावर येशू प्रीती करीत असे, आणि आम्हाला आढळत आहे की येशूची आई मरिया आणि योहान हे येशूच्या क्रुसाच्या जवळ आहेत. अर्थात या शब्दामध्ये आम्हाला आढळत आहे की येशूने आपल्या पृथ्वीवरील आईसाठी त्याच्या मृत्यूनंतरही काळजी घेण्याची खबरदारी बाळगलेली आहे. आपल्या पुत्राला वधस्तंभावर खेळलेले पाहत असताना त्या मातेचे मन किती भयानक वेदनेने घायल झाले असेल. तिचे हृदय फाटून गेले होते, तरी शांत व निशब्द अशी ती वधस्तंभाजवळ उभी होती. येशूच्या हातापायांत खिळे ठोकलेले आहेत, डोक्यावर काट्यांचं मुकुट, पाठीवरील वेतांच्या फटक्यांनी मांसांचे लचके बाहेर आले होते व शरीर छिन्न विछिन्न झाले होते. शरीराला सूज आली होती. हा येशू आहे हे ओळखू शकत नव्हता. भयंकर वेदना, रक्ताच्या ओघळणाऱ्या धारा, अशा अवस्थेतही येशू आपल्या आईच्या डोळ्यांतील अश्रू पाहून त्याचे मन कळवळते, कारण त्याच्या मनात कृतज्ञता होती, आदर व प्रेम होते. मरिया विधवा झाली होती, तिला 6 पुत्र होते व त्यांनी तिचा सांभाळ केला असता, तरी येशूने मरियेची जबाबदारी योहानावर सोपविली. आज समाजामध्ये अशी अनेक दृश्ये आपणास पाहावयास मिळतात. कुटुंबात 3-4 लेकरे असतात. वृद्ध माता पित्यांची जबाबदारी कोण घेणार यावर वाद होतात. मला चांगली नोकरी नाही, संसाराच्या चिंता, मला माझे कुटुंब सांभाळण्यास कसरत करावी लागते, मग आई वडिलांची जबाबदारी मी कशी घेणार, असे विचार जर आपल्या मनात असतील तर वधस्तंभावरील येशूचे उद्गार ऐका. कोणत्याही परिस्थितीत माता पित्यांची काळजी घेण्याची शिकवणूक प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली आहे. ते प्रेमच असते जे आपल्याला सर्वांची काळजी घेण्याची, कर्तव्य पालनाची शिकवण देते. 11 वर्षे योहानाने आईप्रमाणे मरियेचा सांभाळ केला. 11 वर्षे ती योहानाच्या घरी राहिली. म्हणून या ठिकाणी येशू एका उदाहरणाद्वारे आम्हाला हे दाखवित आहे, जी आज्ञा त्याने मत्तई 19 याच्या 19व्या वचनात दिली होती, आपल्या माता पित्याचा आदर कर. ही गोष्ट येशू या ठिकाणी आम्हाला दाखवू इच्छित आहे की आम्हीही आमच्या जीवनात कितीही परिस्थिती बिकट असली तरी आम्ही आमचे आई वडील यांची काळजी घेतली पाहिजे. आम्ही कितीही दुःख भोगांतून जात असलो तरी आपले कर्तव्य प्रेमाने पूर्ण केले पाहिजे. हे येशू या उद्गारावरून या ठिकाणी दर्शवित होता. अशा पद्धतीने येशूने मरियेचा सन्मान व आदर केलेला आहे की आम्ही देखील आमच्या आई बापांचा सन्मान आणि आदर केलाच पाहिजे. आज प्रभू येशू तुमच्या व माझ्या योहानाचा शोध घेत आहे. ही जबाबदारी फक्त तीच व्यक्ती घेऊ शकते जी प्रभू येशूवर प्रेम करते. म्हणून प्रभूचं वचन म्हणते 1 योहान 3:18, मुलांनो, आपल्या शब्दांनी किंवा जिभेने नव्हे तर कृतीने व सत्याने आपण प्रीती करावी. येशू रूपी प्रीतीचा झरा आपल्या हृदयांतून सदैव पाझरत राहावा. ममता, माया, वात्सल्य, नम्रता, लीनता, सौम्यता ही प्रीतीची विविध रूपे आपल्या कृतीत असावी. मत्ते कृष्ण वर्तमान याचा 27 अध्याय
याचं 45 आणि 46 वचन. मग दुपारी 6व्या तासापासून 9व्या तासापर्यंत देशभर अंधार पडला आणि सुमारे 9व्या तासाला येशू मोठ्याने आरोळी मारून बोलला, एली एली लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केला. माझ्या देवा तू माझा त्याग का केला. हे येशूचे शब्द पित्याला दोष देत नव्हते की तू मला क्रुसावर मरण्यास का पाठवलं. येशूने स्वतःहून मृत्यू पत्करला होता. कारण गेतसेमने बागेमध्ये असताना येशूने म्हटले होते की हा प्याला माझ्यापासून टळला जावा, परंतु हे माझ्या इच्छेप्रमाणे नको, तर हे पित्या तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. म्हणून त्याने म्हटले की पित्याने जो प्याला माझ्यासाठी ठेवला आहे तो मी पिऊ नये काय. दिवस असूनही संपूर्ण देशभर 3 वाजेपर्यंत अंधकार पसरला. ज्या परमेश्वराने ही सृष्टी निर्माण केली होती तो उत्पन्न करता देव आपल्या निर्मितीत आला होता व आज वधस्तंभावर मरणाकडे वाटचाल करीत आहे. त्यामुळे संपूर्ण निसर्गच अद्भुतरित्या शांत झाला. एक महान कार्य या पृथ्वीवर घडणार होते जे मनुष्यांसाठी अदृश्य होते. साऱ्या मानव जातीची पापे स्वतःवर घेऊन तो मनुष्यांना पापापासून सोडविण्याचा मार्ग बनवित होता. देशभर अंधकार पसरला आणि त्यानंतर येशूची गणना पाप्यामध्ये झाली. आपल्यासाठी तो पापी ठरला. जगाने येशूला धिक्कारले, येशूने ते सहन केले. शिष्य देखील येशूला सोडून गेले, येशूने तेही सहन केले. अनेकांनी येशूला नाकारले, परंतु स्वतः पिता जो सदैव त्याच्या सोबत होता, पिता व येशू एक होते, परंतु पित्यापासून दूर होण्याचं दुःख, विरह येशूला असह्य झाले. आतापर्यंत आपल्या प्रार्थनेमध्ये स्वर्गीय पित्या हा शब्द म्हटला होता, परंतु आपल्या जीवनात प्रथमच त्याने माझ्या देवा हे शब्द या ठिकाणी पुकारलेले आहेत. अर्थात स्वर्गीय पिता त्या ठिकाणी न्यायाधीशाच्या भूमिकेत होता, कारण त्याला पापाविषयी भयंकर चीड आहे. काहीतरी गोष्ट घडलेली आहे आणि ती ही होती, संपूर्ण जगाची पापे त्या येशू ख्रिस्तावर लादण्यात आलेली होती. कारण आमच्या पापाचे ओझे याचा अनुभव स्वतः येशू घेत होता. म्हणून पापामुळे त्याला स्वर्गीय पित्यापासून विभक्त करण्यात आले होते. म्हणून हा त्याचा आक्रोश त्या ठिकाणी होता, कारण आतापर्यंत देवापासून तो कधीही विभक्त झाला नव्हता. अनंतातील ही पहिलीच गोष्ट होती जेव्हा देवापासून तो विभक्त झाल्याचा अनुभव त्याला येत होता. अर्थात आता त्याला पाप्यांसारखे मरणे आवश्यक होते. तो पापी म्हणून मरण पावला. अर्थात ही पापे त्याची नव्हती, तर ही माझी व आम्हा सर्वांची पापे त्याच्यावर लादण्यात आली होती. रोमकरसपत्राचा 8वा अध्याय आणि याचं 3रं वचन म्हणते, कारण नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बल झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साध्य करण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडादण्यात ठरविली. करंथीकरास 2 पत्र याचा 5वा अध्याय 21 वचन म्हणते, ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या आमच्या करिता पाप असे केले, यासाठी की आपण त्याच्या ठाई देवाचे नीतिमत्व असे व्हावे. अर्थात आम्हाला देवाचे नीतिमत्व मिळावे म्हणून ख्रिस्ताने आमची पापे स्वतःवर घेतली व देवाचं नीतिमत्व आम्हाला दिलं. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्हाला आढळत आहे, जो पापी नव्हता त्याला पाप असे करण्यात आले. या ठिकाणी स्वर्गीय पित्यापासून त्याला जे विभक्त व्हावं लागलं याबद्दल दुःख व्यक्त केलेलं आहे. कारण येशूने म्हटले की मी आणि पिता एक आहो, परंतु या ठिकाणी पित्यापासून तो विभक्त झालेला आहे. प्रियजन हो, येशूचे हे उद्गार आपल्याला हे सांगत आहेत की परमेश्वर पवित्र आहे, त्याला पापाचा तिटकारा आहे. जेव्हा आपण पापाच्या अंधकारात बुडून जातो तेव्हा परमेश्वर आपल्यापासून दूर जातो. म्हणून देवापासून विभक्त राहणे हे या मानवी जीवनातील सर्वाधिक दुःख व शोककळा आहे. हे येशूने या आपल्या शब्दावरून शिकविले. म्हणून पिता व पुत्र प्रमाणे आम्हीही एक असावे ही त्याची उत्कट इच्छा आहे. म्हणून
आपल्यातील सर्व विकार, वासना, दुष्टता, अहंकार त्यागून पवित्रतेचं जीवन जगण्यास प्रभू येशूला शरण येऊया व आपल्या हृदयात त्याला राज्य करू देऊया. रोमकरासपत्र 6 अध्याय याचा 12 आणि 13 वचन म्हणते, म्हणून तुम्ही आपल्या शरीर वासनांच्या अधीन न व्हावे, म्हणून पापाने तुमच्या मर्त्य शरीरात राज्य करू नये. आणि तुम्ही आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता पापाला समर्पण करीत राहू नका, तर मेलेल्यांतून जिवंत झालेले असे स्वतःच देवाला समर्पण करा आणि आपले अवयव नीतीची साधने होण्याकरिता देवाला समर्पण करा. योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय आणि याचं वचन 28 आम्ही वाचत आहोत. यानंतर आता सर्व पूर्ण झाले आहे हे जाणून येशूने शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून मला तहान लागली आहे असे म्हटले. आमचं मानवी शरीर हे जवळजवळ 70% पाण्याने बनलेलं आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताच्या शरीरांतील रक्त निघून गेलेलं आहे आणि त्याला पुष्कळ मानसिक धक्के देखील बसलेले आहेत. रोमी लोकांची अशा प्रकारची पद्धत होती, त्यांना लाजिरवाण्या प्रकारे ते मरावे अशा प्रकारे ते त्यांच्याशी वागत असत. सकाळी 9 वाजता जेव्हा त्याला क्रुसावर दिले होते तेव्हा मत्तेकृ शुभवर्तमान 27 अध्याय 34 वचन म्हणते, द्राक्षरसामध्ये पित्त हे त्या ठिकाणी त्याला देण्यात आले होते. ते पित्त ज्यावेळेला त्याच्या मुखास लावण्यात आले, येशूने ते चाखल्यावर त्याला ते पिवेना म्हणून त्याने त्याचा नकार केला होता. पित्त हे वेदनाशमक होतं. मार्क शुभवर्तमान 15 अध्याय 23 वचन म्हणते की बोळ मिश्रित असा हा द्राक्षरस होता. बोळ मिश्रित म्हणजे ज्यात विष समाविष्ट असे, यासाठी की क्रुसावर दिलेल्या व्यक्तीचे हालहाल होऊन ते मरावे. आणि आता येशूची ही तिसरी वेळ होती. प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी पाणी देण्यात आले नाही, परंतु त्याऐवजी आंबेने भरलेला द्राक्षरस हा त्या ठिकाणी त्याच्या मुखाला लावण्यात आला. आणि तो मुखाला लावल्यावर येशूने त्या ठिकाणी त्याचा स्वीकार केलेला नाही. अर्थात प्रभू येशू या ठिकाणी असे म्हणत नाही की मला पाण्याची तहान लागली आहे. तरी येशू जो स्वतः जिवंत पाणी, त्याला पाण्याची तहान लागणे शक्य नाही. कारण योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय याच्या 10व्या वचनात शमरूनी स्त्री बरोबर येशूचा वार्तालाप होताना येशूने तिला म्हटले, देवाचे दान म्हणजे काय आणि मला प्यावयास पाणी दे असे तुला म्हणणारा कोण आहे हे तुला कळले असते तर तू त्याच्या जवळ मागितले असते व त्याने तुला जिवंत पाणी दिले असते. अर्थात हा जिवंत पाण्याचा झरा याला या जगातील पाण्याची तहान लागली नव्हती. योहान कृष्णवर्तमान 7 अध्याय 37 वचनात स्वतः प्रभू येशू ख्रिस्त मग सणाच्या शेवटल्या म्हणजे महत्वाच्या दिवशी येशू उभा राहून मोठ्याने म्हणाला, कोणी तहानलेला असला तर त्याने माझ्याकडे यावे व प्यावे. अर्थात निर्गम 17 अध्याय 6व्या वचनाप्रमाणे खडकांतून पाणी काढणारा परमेश्वर म्हणतोय, मला तहान लागली आहे. अर्थात ही तहान कसली होती? येशू ख्रिस्ताला आपल्या पित्याच्या दर्शनाची तहान लागली होती. आज परमेश्वराचा शोध घेण्यासाठी आपला आत्मा तळमळत आहे काय? स्तोत्र संहिता 42 अध्याय याचं पहिलं वचन म्हणते, हरिणी जशी पाण्याच्या प्रवाहासाठी लुलपते तसा हे देवा माझा जीव तुझ्यासाठी लुलपत आहे. माझा जीव देवासाठी, जिवंत देवासाठी तहानेला झाला आहे. येशू आपल्या या उद्गारांतून आम्हाला हे दाखवित आहे की त्याला स्वर्गीय पित्याची ओढ लागली होती. आज तुम्हाला आणि आम्हाला परमेश्वर प्राप्तीचा ध्यास लागणे अत्यावश्यक आहे हे या उद्गारांतून प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला दाखवित आहे. प्रियांनो, 2020 या वर्षात कोविड-19च्या रूपाने आलेल्या महामारीने संपूर्ण जगाला दाखवून दिले की आपण किती नगण्य आहोत. ज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान, पैसा सर्व काही शून्य आहे. सत्य एकच आहे, ते देवाचे पवित्र वचन. यिर्मयाचं पुस्तक 2 अध्याय 13व वचन म्हणते, कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले. मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. अर्थात जिवंत पाण्याचा झरा स्वतः परमेश्वर आहे आणि मनुष्यानी तर संप्रदायाच्या द्वारे निर्माण केलेले फुटलेले हौद ज्यात पाणी राहू शकत नाही असे खोदून तयार केलेले आहेत. हे सर्व सांप्रदायिक मंडळे आहेत जे आम्हाला तृषितच ठेवणार, आमची तहान भागवू शकत नाही. आम्हाला तहान भागविण्यासाठी हे फुटके हौद सोडून जिवंत पाण्याचा झरा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे आम्हाला येणे आवश्यक आहे. योहान कृष्णवर्तमान 19 अध्याय याच्या 30व्या वचनात,
येशूने आम घेतल्यानंतर पूर्ण झाले आहे असे म्हटले. प्रभू येशू ख्रिस्ताचं देवत्व या शब्दावरून आम्हाला आढळून येते. अर्थात येशू ख्रिस्त या जगामध्ये पूर्ण करण्यासाठी आला होता, कारण नियमशास्त्र रद्द करण्यास मी आलेलो नाही, तर ते पूर्ण करण्यास मी आलेलो आहे. आणि येशूने या ठिकाणी सर्व काही पूर्ण केले. जेव्हा तो आपला हा दुःख भोग समाप्त करून सर्व काही कार्य जे पित्याने त्याच्या हाती सोपविले होते ते त्याने पूर्ण केलेले आहे. म्हणजे आम्हा मनुष्यांसाठी सार्वकालिक तारणाचा, उद्धाराचा अद्भुत मार्ग त्याने बनविला. पापाचे ऋण म्हणजे पापाचे कर्ज त्याने स्वरक्त देऊन, खंडणी देऊन भरलं आणि यांतून त्याने तुम्हाला आणि आम्हाला मुक्ती दिली. येशूने सर्व कार्य पूर्ण केली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे मनुष्य व देव यामध्ये असणारी पापाची आड भिंत येशूने स्वतःच्या रक्ताने पाडून टाकली. पवित्र स्थानातील पडदा वर पासून खालपर्यंत दुभांगला. हे देवाने केले. म्हणजे स्वर्ग व पृथ्वी, पाप व पवित्रता, नीती व अनिती, शुद्धता व अशुद्धता यांतील आड भिंत कोसळली. आपल्याकडे परमपवित्र स्थान प्रत्यक्षपणे खुले करून दिले, यासाठी की आम्ही स्वर्गीय पित्याकडे येशूच्या रक्ताद्वारे आम्ही खात्रीने त्याच्याकडे जाऊन त्याला अब्बा आणि बापा हाक मारू शकतो. येशूच्या मृत्यूद्वारे उद्धाराचं कार्य समाप्त झालं होतं. म्हणजे देव पित्याबरोबर आम्हा मनुष्यांचा समेट ख्रिस्ताद्वारे झालेला आहे व त्याने स्वतः आमच्या पापांसाठी प्रायश्चित्त म्हणून स्वतःला दिले. देवाच्या कोकराने आमच्या पापांचे कर्ज स्वतःच्या रक्ताची खंडणी देऊन पूर्ण भरून टाकले. येशू मोठ्याने ओरडला व म्हणाला, सर्व पूर्ण झाले. कारण त्याची इच्छा होती की हा आवाज सर्वांनी ऐकावा. 2000 वर्षानंतरही तो आवाज आजही दुमदुमत आहे. त्या क्षणाला तारणाचे संपूर्ण कार्य समाप्त केले गेले. देवाचा पापाविरुद्ध असलेला क्रोध क्षमला गेला, कारण येशू ख्रिस्ताने आमचा दंड, शाप स्वतःवर घेतला. त्याला अंधकाराच्या शक्तीशी सामना करावा लागला. प्रभू येशू ख्रिस्त पृथ्वीवर ज्या गोष्टी करायला आला होता त्या सर्व त्याने पूर्ण केल्या. शास्त्र वचने पूर्ण झाली, लढाई संपली, विजय मिळविला गेला. येशूने स्वतःला मरणाधीन केले व मरणानेच मरणाचा अधिकारी सैतान याला शून्यवत केले. ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला असं दाखवते की आमच्या जीवनामध्ये परिस्थिती कितीही वाईट असली तरी परंतु आम्ही ही गोष्ट समजावी की देवाच्या ताब्यात आमची परिस्थिती आहे व सर्व काही त्याच्या ताब्यात आहे. म्हणून आमच्या हाताबाहेर असणारी गोष्ट देव हाताळू शकतो, सांभाळू शकतो. आपल्या प्रत्येकाच्या जगण्याचा उद्देश हा प्रार्थनापूर्वक आपण जाणून घेतला पाहिजे. परमेश्वराने प्रत्येकाला काही ना काही कृपादान दिले आहे हे जाणून ख्रिस्ताच्या सेवेसाठी आपण त्याचा उपयोग केला पाहिजे. म्हणजे आपल्या जीवनाच्या अंतिम समयी, हे प्रभू ख्रिस्ता, तू दिलेले कार्य मी पूर्ण केले आहे, हे शब्द आपल्या मुखी यायला हवे. येशू ख्रिस्ताने जसे आपले कार्य पूर्ण केले त्याच प्रकारे आम्हालाही परमेश्वराने आमच्यावर सोपविलेले कार्य, ते कार्य पूर्ण करण्यासाठी आम्हाला झटणं फार आवश्यक आहे. लूक वर्तमान याचा 23 अध्याय 46 वचन. तेव्हा येशू उच्च स्वराने ओरडून म्हणाला, हे बापा, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपून देतो. असे बोलून त्याने प्राण सोडला. अर्थात या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की येशू ख्रिस्ताने आपला आत्मा पित्याच्या हाती सोपविलेला आहे. ही गोष्ट आम्हाला दाखवित आहे की तो आपल्या बलिदानाचा पित्याने स्वीकार करावा ही विनंती करीत आहे. म्हणून हे वचन तुम्हाला आणि आम्हाला इब्री लोकास पत्र याचा 9वा अध्याय याच्या 14व्या वचनात नेते. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सत्सद्वेग बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेष करून शुद्ध करील. अर्थात येशू ख्रिस्ताने केलेले बलिदान हे देवाला त्याने आपल्या स्वतःला अर्पण केले. अखिल मानव जातींच्या पापांसाठी तो बलिदान झाला. 6व्या उद्गारामध्ये येशूने म्हटले, सर्व पूर्ण झाले. मग एक आनंदाचा, विजयाचा व कार्यपूर्तीचा जयघोष त्याने अभिमानाने केला व हा शेवटचा उद्गार येशूने काढला, हे पित्या,
मी तुझ्या हाती माझा आत्मा सोपवितो. अर्थात परमेश्वरने आपला त्याग पिता म्हणून नव्हे तर देव या नात्याने केला आहे. पण या 7व्या उद्गारात येशू पुन्हा आपल्या पित्याला हाक मारित आहे, हे बापा. कारण येशूने पित्याच्या आज्ञेचे पालन केले व वधस्तंभावरील लज्जास्पद मरण पत्करले. जगाच्या पातकांचे ओझे वाहण्याची जबाबदारी येशूने पार पाडली. येशूने पित्याकडे आपले शरीर नाही सोपविले तर आत्मा सोपविला. कारण आत्मा हा जिवंत करणार आहे. तोच आत्मा पेंटिकॉस्टच्या दिवशी मंडळीवर पाठविला. हा आत्माच आज ख्रिस्ती मंडळीला चालवित आहे. त्या आत्म्यालाच आज आम्हाला अनुसरले पाहिजे. या समर्पित केलेल्या पवित्र आत्म्याद्वारेच आम्ही मनुष्य देवाचे मंदिर बनलो. देवाने हाताने बांधलेले भौतिक मंदिर सोडून दिले व मनुष्यात देवाचा वास व्हावा, पवित्र आत्म्याचा वास व्हावा असा मार्ग खुला केला. तोच पवित्र आत्मा आज आमचा मार्गदर्शक आहे व ख्रिस्ती संत जनांची जे ख्रिस्तामध्ये झोपी गेलेले आहेत त्यांची शरीरे देखील उठविणारा हाच पवित्र आत्मा आहे. म्हणून येशू त्याच पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने चाललेला होता. आम्ही आमच्या आत्म्याचा बचाव व उद्धार व्हावा म्हणून आमचा आत्मा देवाच्या हाती सोपवून देणे फार हितकारक आहे. कारण आमच्या आत्म्याचे रक्षण तो देवच करू शकतो. आम्हा मनुष्याच्या आत्म्यात जीवनाचा उगम देवाने ठेवलेला आहे. कारण मनुष्याचा आत्मा देवाचा दीपक आहे. स्थेपनाने देखील त्याच्यावर धोंडमार होत असताना आपला आत्मा प्रभूच्या हाती सोपवून दिला. आपण आपल्या जीवनाचा ताबा परमेश्वराला देऊया. पवित्र आत्मा मिळण्यासाठी प्रेषित कृत्ये 2:38 हा एकमेव मार्ग आहे. या 7 पायऱ्या आपल्या जीवनातून प्रकट झाल्याच पाहिजेत, तरच ख्रिस्ताशी आपला समेट झाला आहे हे दिसून येईल. परमेश्वर आपणा सर्वांस त्याचे सामर्थ्य देवो. आमेन. अशा प्रकारे येशू ख्रिस्ताच्या कल्वरी क्रुसावरील मृत्यूच्या वेळेला 7 जे उद्गार काढले त्याचं सत्य आपणा पुढे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपणा सर्वांना त्याचा स्वर्गीय आशीर्वाद देव. आमेन. आपला हा संदेश तुम्ही सर्वजणांनी शेवटपर्यंत आणि ध्यानपूर्वक पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले तुम्ही कृपया कमेंट बॉक्स मध्ये किंवा आम्हाला फोन करून कळवू शकता. धन्यवाद. गॉड ब्लेस यू.